या ठळक बातम्यांचे प्रायोजक आहेत MG पुणे फ्रॉम द हाऊस ऑफ BU भंडारी. BU भंडारी ऑटो, 100 वर्ष अविरत सेवेची, विश्वासाची. तुमची गाडी तुमच्याशी बोलते का? नाही. अरे माझी गाडी तर माझ्याशी बोलते. माझ्या कम्फर्टकडे लक्ष ठेवते, कारण ही आहे MG हेक्टर. पहिली इंटरनेट कार MG हेक्टर आता उपलब्ध आहे पेट्रोल आणि डिझेल मध्ये विथ बेस्ट इन क्लास फीचर्स ॲट MG पुणे फ्रॉम द हाऊस ऑफ BU भंडारी. 100 वर्षांच्या परंपरेसोबत BU भंडारी MG आता चाकणमध्ये सुद्धा. कॉल 9881122542. नंबर पुन्हा एकदा 9881122542. विविध भारती पुणे ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2020 मध्ये दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटनपर भाषण करणार आहेत. यावेळी केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यावेळी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांमध्ये विशेषतः युवकांमध्ये विज्ञान तंत्रज्ञान विषयक जागृती आणि आवड निर्माण करून संशोधनाला प्रोत्साहन देणं हा या महोत्सवामागचा उद्देश आहे. निवृत्त केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आपला हयातीचा दाखला बँकेत सादर करायची मुदत आता पुढील वर्षी 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्रीय कार्मिक मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी काल ही माहिती दिली. पुणे जिल्ह्यात काल कोविड-19च्या 638 नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकंदर कोरोनाबाधितांची संख्या 3,66,857 झाली आहे. कोविड-19मुळे काल जिल्ह्यातल्या 7 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे मृतांची संख्या आता 7,682 झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नुकत्याच सुरू झालेल्या गिर्यारोहणाच्या प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रमामुळे सह्याद्री पर्वताचा अभ्यास आणि हिमालयात गिर्यारोहण करण्याची आवड तरुणांमध्ये निर्माण होईल, असा विश्वास ज्येष्ठ गिर्यारोहक उषाप्रभा पागे यांनी काल रत्नागिरीत व्यक्त केला. रत्नागिरीतले गिर्यारोहक श्री वल्लभ साठे यांच्या उमटलेली पाऊले या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या. महाराष्ट्र राज्य अॅथलेटिक्स संघटनेच्या अध्यक्षपदी अर्जुन पुरस्कार विजेते आदिल सुमारीवाला यांची काल बिनविरोध निवड करण्यात आली. सचिवपदी सतीश उचित तर खजिनदारपदी माधव शेजूळ यांची निवड करण्यात आली. अॅडव्होकेट अभय छाजेळ यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. 2020 ते 2024 या कालावधीसाठी ही निवड झाली आहे. सुनील शिंदे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिलं. हवामान. पुणे आणि परिसरात थंडीचा कडाका वाढत असून आज कमाल तापमान 29 तर किमान तापमान 12 अंशांच्या आसपास राहील, असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 या ठळक बातम्यांचे प्रायोजक होते MG पुणे फ्रॉम द हाऊस ऑफ BU भंडारी.